आहेत. तरी सर्वांनी कृपया करून कमिटी मेंबर्स कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ हजर राहा. तसं निनाद पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निनाद पाटील या. निखिल राजा यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय निनाद. जर पाहायला गेलं ना तर समालोचकाच्या सोबतच जोडीला जोड देणारे म्हणजेच गुणलेखक माझ्यासोबत जोडले तर आज एक मोठं व्यक्तिमत्व सरपंच बडा सरपंच विजय घाणेकर स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतील. चालू असलेला सामना एका बाजूला असेल नवखार घाटगाव तर दुसऱ्या बाजूला असतील स्पोर्ट वाघरण कुरुल. चला सामन्याला सुरुवात करा. पंच अक्षरशः या सामन्याची उत्कंठ सर्व प्रेक्षकांना होती. तो सामना तुमच्या भेटीला आलाय. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल नवखारचा असेल हर्षद टावरी तर दुसऱ्या बाजूला प्रशांत मोरे असतील. त्याचप्रमाणे आदर्श पाटील असतील त्याचप्रमाणे निखिल पाटील असतील. खूप मोठे मोठे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. चला सामन्याला सुरुवात करा. लेट्स गो. पंचांचा इशारा येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा गोलंदाज आदर्श. तुम्ही पाहू शकाल रायगड प्रीमियर लीग मध्ये स्पोर्ट अलिबागचे प्रतिनिधित्व करताना आदर्श पाहायला मिळाले. तेच मात्र पहिला चेंडू हर्षद टावरीसाठी पंचांकडे अपील मागताना परंतु पंचायती दक्ष पाहायला मिळाले. तर आज रमेश गायकर अक्षरशः रमेश गायकर या नावाचं वादळ आज पंचांच्या स्वरूपात आलं. एकदा सज्ज होईल आदर्श. हा चेंडू काय करताय दांडी 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 गोल. फर्निचर क्रिस्टॉय खेळाडू क्रमांक पहिला बाद हर्षद टावरी. बॅक टू द पॅव्हलियन. आपण ज्याची वाट पाहत होतो त्यांचं नक्कीच आगमन झालंय. एकदा ज्याची वाट आपण पाहत होतो सर्व खेळाडू ज्यांची प्रतीक्षा करत होतो राम क्रिकेट कमिटीचे आधारस्तंभ तसेच तुम्ही पाहू शकाल कर्करोग तज्ञ आपल्या श्रीराम क्रिकेट कमिटीचे देवदूत खेळाची आवड तसेच या सर्व तिन्ही तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला गरज लागली ना तर तातडीने मदत करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर समर गुप्ते यांचं आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डॉक्टर समर गुप्ते यांचं. हा चेंडू मात्र धाडून दिलाय. आता आलाय अभिसात अंकर फलंदाजीसाठी षटकारासाठी धाडून दिलंय. अभिसात अंकर नक्कीच आधी गोलंदाजीसाठी जाणला जाणारा आता अष्टपैलू अभिसात अंकर. षटकारानंतर मात्र हा चेंडू नक्कीच डाव्या यष्टीच्या बाहेर होता. चेंडू सरळ जातो शॉर्ट थर्डमॅन मध्ये. दरम्यान वाईट प्लस 1 एकूण 2 धावा.
एकदा सज्ज होईल आदर्श. हा चेंडू वा उडवलाय, छान उडवलाय, उंच उडवलाय, लांब उडवलाय, चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिद्धू मोरे दाखव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सिद्धू मोरे पाहायला मिळतात. आदर्श याच्यावर हल्ला, 2 षटकार नक्कीच जज राहिले. हा चेंडू थोडासा आखूटाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. काय घडते मैदानात? पंच आमच्यापर्यंत वळले आहेत. व्हाईट चेंडूची सांगता होत आहे. व्हाईट +1 म्हणजे 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या 16. 16. अभिसाधन असलेली सज्ज फलंदाजीसाठी थोडस मागणे शतक हातात पाहायला मिळतात. आदर्श पाटील स्पोर्ट अलिबाग या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आदर्श पाटील यांनी पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढला लेगच्या दिशेने दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो, ह्या नक्की सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे सिद्धू मोरे आणि अभिसाधनकर यांची. आता मात्र काय घडते मैदानात? मोठा धक्का, अभिषेक सातामकर फलंदाज होतोय पाल. दुसरा धक्का. यस पंच थोडासा खेळ थांबवा. आपल्या सर्वांचे लाडके राम क्रिकेट कमिटीचे आधारस्तंभ एक देवदूताप्रमाणे जितूदादा मोरे देवदूत म्हणजे खेळाची आवड तसेच सर्व तिन्ही तालुक्यातील खेळाडूंचा बॅकबोन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आगमन झालंय ते म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते डॉक्टर समर गुप्ते साहेब. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. डॉक्टर समर गुप्ते. कधीही कोणाला केव्हाही जर गरज लागली ना तर फक्त आणि फक्त समर गुप्ते सरांना एकच आवाज द्या. समर गुप्ते सर तुमच्या सेवेत हजर होणार. नक्कीच सर तुम्ही आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. जसा आपला सामना कंटिन्यू ठेवा. निखिल पाटील गोलंदाजी मार्गावर यस पहिल्या चेंडूवर पहा समर गुप्ते सरांचं आगमन केलंय षटकाराने नक्कीच धाडून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टर समर गुप्ते सर श्रीराम क्रिकेट कमिटी पासून 3-4 वर्षापासून जोडले गेले. नक्कीच त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि वेळोवेळी आम्हाला मदत करतात. त्याचप्रमाणे स्पेशलिस्ट आहेत म्हणजे कर्करोग तज्ञ आहेत. तर जेव्हाही कोणाला गरज असेल, जेव्हा कोणालाही गरज असेल तेव्हा नक्कीच तुम्ही कर्करोग तज्ञ म्हणजेच आपले समर गुप्ते साहेब यांच्याकडे कधीही तुम्ही निसंकोचपणे संपर्क साधा. आणि त्यांनी स्पेशल एक अनाउन्समेंट सुद्धा केली होती आपल्या राम क्रिकेट कमिटी प्रीमियर लीग मध्ये की आपल्या तिन्ही तालुक्यातील कोणालाही काही गरज लागली निशुल्क सुद्धा काम करण्यास सज्ज आहेत असे आमचे सर्वांचे लाडके आधारस्तंभ. नेहमी राम क्रिकेट कमिटीचा विषय आला ना की मग डॉक्टर समर गुप्ते सर हे जोडले जातातच. धन्यवाद सर, आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलतोय. एका बाजूला आहे नवखार घाटाव तर दुसऱ्या बाजूला आहे वाघरण कुरुळ.
देखील पहिल्या चेंडूवर मोठा फटका सिद्धू मोरे याच्या बॅट मधून. हा चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु खेळून काढावा. लॉंग ऑनच्या दरम्यान एकच धाव. आता मात्र फलंदाजीसाठी नवीन फलंदाज जय भोईर, नंतर संघाचा जय भोईर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता जरूर. काय घडतंय मैदानात, सक्सेसफुल नाही झाले जय जय भोईर. निखिल पाटील सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे निखिल पाटील याची बाद होते. जय भोईर आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय नवीन फलंदाज विघ्नेश. नवीन फलंदाज येतोय. हा चेंडू नक्कीच होता रडार मध्ये पाठवून दिलाय त्याला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय अध्यक्ष चषक षटकार. त्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हा चेंडू चांगला खेळून काढला लेगच्या दिशेने. एका पूर्ण एकच समाधान मानावं लागेल ते म्हणजे नवीन फलंदाज विघ्नेश याला. एका धावती संघाची वाढती धावसंख्या 32. दोन षटकाखेरीस 32 धावसंख्या. तर एक श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित अध्यक्ष चषकामध्ये आपण एक मोठा सन्मान करत आहोत. नक्कीच म्हटलं गेलं तरी वावगं ठरणार नाही. या श्रीराम क्रिकेट कमिटीसाठी देवदूत असणारे एक देव माणूस समर गुप्ते सरांचा सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आणि या सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय द फिल्म मॉन्क प्रोडक्शनचे सर्व सर थोडं खाली आलं तर बरोबर. एकच मिनिट पंच, एकच मिनिट. तुम्ही पाहू शकताय श्रीराम क्रिकेट कमिटीचे आधारस्तंभ समर गुप्ते सर यांचा सन्मान होतोय. श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित अध्यक्ष चषक 2026 आणि नक्कीच सन्मान करते असतील द फिल्म प्रोडक्शन. खूप खूप आभार असेल. नक्कीच एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून समर गुप्ते सरांसाठी एक चषक चालेल तर चषक पाहताय तुम्ही. हे कस्टम केलेलं चषक आहे सर, तुम्हाला आमची आठवण म्हणून श्रीराम क्रिकेट कमिटी मुंबई आयोजित अध्यक्ष चषक 2026. नक्कीच जितू दादा मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे चषक आम्ही बनवलं गेलं आहे. धन्यवाद. यस मॅच स्टार्ट. सॉरी फॉर डिले. प्रशांत मोरे पहिला चेंडू चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. दरम्यान एकच धाव समाधान मानावं लागेल ते म्हणजे काय घडतंय. सिद्धू मोरे एका बाजूला असतील आणि विघ्नेश एकच धाव समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 33.
हा चेंडू पहा पडल्यानंतर कर्तन वल्ला आणि चेंडू थेट गेला यष्टी रक्षकाकडे. प्रशांत मोरे हीच तर खासियत आहे प्रशांत मोरेची. कित्येक वर्ष क्रिकेटसाठी घालवले प्रशांत मोरे यांनी पुरुष संघाकडून प्रतिनिधित्व करताना आणि आज मात्र दोन गाव एक संघासाठी खेळताना पाहायला मिळतील. हा बघा फास्टर अनेक चेंडू आहेत यांच्याकडे, विकर सुद्धा आहे तेच इथे दाखवून दिलं आणि फलंदाज होतो विघ्नेश बाद रनआउटच्या स्वरूपात. पहा आधीचा चेंडू लेगकट स्वरूपाचा चेंडू हाताळला नंतर मात्र विकर. फलंदाजचे नाव कळवा आमच्यापर्यंत. सोहेल फलंदाज मैदानात दाखल होते. सोहेल सिद्धू मोरे सध्याच्या घडीला चांगल्या फलंदाजी करत होता परंतु थोडस झकरवून ठेवलंय ते म्हणजे प्रशांत मोरेने. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत मोरे, पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आता मात्र खोदून काढलाय या लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. चांगली गोलंदाजी करत होता प्रशांत मोरे परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज सुद्धा आहे सिद्धू मोरे. आता कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळणार, चेक्कट स्वरूपाचा चेंडू, चेंडू ओळखला आणि धाडून दिलाय ते म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सर. थोडस दडपण असेल आता मात्र प्रशांत मोरेवर परंतु प्रशांत मोरे सुद्धा हे मंचका बडा खिलाडी. सिद्धू मोरे काय बॅटल रंगला, एका बाजूला सिद्धू मोरे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत मोरे. दोन चेंडू निर्धाव, दोन चेंडू षटकार, एक तेरी तो एक मेरी. पुन्हा एकदा लेकट स्वरूपाचा चेंडू हाताळला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल वासुंदर रणपीठचा विकेट पाहायला मिळाली. धावा पूर्ण, तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न काय करते मैदानात, फलंदाज मात्र सोहेल होतोय बाद. दोन धावांनी संघाची वाढती धाव संख्या 47. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. अजून एक मोठा सन्मान आपल्या इथे होत आहे, नक्कीच मला खूप आवडेल सांगायला. या सन्मानासाठी मी आमंत्रित करतोय श्रीराम क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष श्री जितूदादा मोरे यांना. या जितूदादा एक सन्मान करण्यात येत आहे तर मी सन्मान करत आहे, सन्मानासाठी आमंत्रित करतोय. सन्मान असेल त्यांचा श्री केदारेश्वर 11 तलेखार संघाचा संघ मालक रितेश घाग यांना आमंत्रित करतोय. आपला एक सन्मान होणार आहे केदारनाथ 11 संघाचा. केदार श्री केदारनाथ 11 तलेखार संघाचा संघ मालक रितेश घाग यांचा शुभ सन्मान होत आहे. एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे प्रेमाचे प्रतीक फुलगच्छ आणि मायेची उपहार शाळ देऊन सन्मान करण्यात येत आहे आमचे अध्यक्ष श्री जितूदादा मोरे यांच्या हस्ते. श्री केदारनाथ 11 तलेखार संघाचा संघ मालक तुम्ही पाहता रितेश दादा घाग. असेच वेळोवेळी आपली अमूल्य वेळ दिल्याबद्दल श्रीराम क्रिकेट कमिटी खूप खूप आभारी आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत.
पुढचा होणारा सामना भेटीला येतोय चोडे रोडपूर मित्र निलवत तलेखार नावे. चला दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकी बघूया. मुरवी इलेव्हन चोरडे रोडखुर्द आणि मित्र इलेव्हन तलेखार नावे. चला थोडाही विलंब लावू नका. सनी डोलकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. तसेच आकाश भायकाटे कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी या. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा विशाल वादंत्री यांचं सुद्धा आभार मानतोय. या स्पर्धेसाठी त्यांनी सर्व खेळाडूंसाठी पाण्याची सोय केली. चला कृपया विनंती असेल पुन्हा पुन्हा वारंवार सूचना करतोय. मुरवी इलेव्हन चोरटे रोडखुर्द तसेच मित्र इलेव्हन तलेखार नावे दोन्ही संघाचा कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकी करून घ्या. आमचे श्रीराम क्रिकेट कमिटीचे प्रमुख प्रशांत दादा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकी. मॅच ऑन. वर्गाचा खेळ संपलाय. आता मात्र आपण उत्तरार्धामध्ये पोहोचतोय. पहिली षटक हाताळण्यासाठी अभि सातमकर स्लोवर पद्धतीचा चेंडू ओळखलं आणि त्याला धाडून दिलाय. समुद्राच्या लाटावर स्वार होऊन फेकून दिलाय चेंडू. षटकार. चला चोरडे रोजपूर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचला नाही. चोरडे रोजपूर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचला नाही अजूनपर्यंत. कसं होईल. अभिसा कामकर नवखार एक्सप्रेस हा चेंडू पहा थोडासा आता जोर लावला होता या चेंडूमध्ये. 30 धाव करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव खर्च होईल. सिद्धू मोरे तिथे हजर होते. दरम्यान एकच धाव समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र प्रथम स्ट्राईक साठी येतोय फलंदाज निखिल पाटील. पूर्वी इलेव्हन चोरडे चोरडे रोखून सनी डोलकर. अभि आता मात्र प्रथमच स्ट्राईक साठी निखिल पाटील. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू काय सुंदर चेंडू हाताळलाय. पडल्यानंतर बाहेर निघतोय. पहा चेंडू पडल्यानंतर हौल कसा वळण घेतोय आणि थेट जातोय सरळ यष्टीरक्षक सिद्धू मोरे यांच्याकडे. निर्धाव चेंडूची सांगता अभि सातामकर. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला जरूर तर नंतर मात्र कमबॅक आणि कमबॅक करणे गरजेचं आहे. काळाची गरज आहे मित्रांनो. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा ब्रेक. आता मात्र काय घडतंय मैदानात. बॅक टू बॅक नाणेफेकी तुम्ही पाहताय. आमचे सर्व पीपी स्पोर्टचे सर्व प्रशांत दादा पाटील. एका बाजूला अरुण मोरे असतील तर दुसऱ्या बाजूला आकाश भाईकांडे. नाणेफेकी जिंकतोय अरुण मोरे रोडखुर्द संघ. शॉर्ट पीस स्वरूपाचा चेंडू पुरेपूर वापर. चेंडूला दिलाय टोलवून सीमारेषेच्या बाहेर. ह्या बाजूने येणारा पहिला षटकार. वर फेकून दिला होता हा चेंडू. तो म्हणजे फलंदाज निखिल पाटील याने. संख्या पोहोचते ती म्हणजे 13. 13 ऑन अ बोर्ड. 48 धावांची गरज असताना अभि सातामकर 2 षटकार खाल्ले जरूर परंतु चांगली गोलंदाजी सुद्धा केली आहे. पुन्हा एकदा ऑपरेट पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील परंतु पंच अतिदक्ष पंच पाहायला मिळाले सागर मोरे. पहिले षटकाखेरीस धाव संख्या 13.
बाराचे 35 धावांची गरज असेल नवथार आणि धाटा दुसऱ्या बाजूला असतील खाना आणि वाघरण कुरुड आणि वाघरण सॉरी चुकीची दुरुस्ती गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलंय ते म्हणजे नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने सांघिक दुसरं षटक प्राप्त करण्यासाठी गोलंदाजीचे नाव प्रणीत थोडस फास्ट क्रिकेट खेळूया मित्रांनो शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू हे होतं आमंत्रण आणि आमंत्रण स्वीकारून त्या चेंडूवर धाडून दिलाय चांगला टोळा षटकारासाठी आदर्श पाटील नक्कीच जर म्हटलं गेलं ना तर डोळे बंद करून सुद्धा हा षटकारच मारतील सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आदर्श पाटील रायगड प्रीमियर लीग रबर बॉल स्पर्धेमध्ये श्रेयस कदम आयकॉन घेऊन खेळले होते यू स्पोर्ट अलिबाग भटका पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला धाडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी रणित भोईर आतापर्यंत समालोचन करत होते आता गोलंदाजीसाठी गेले दोन चेंडूवर दोन घणाघाती प्रहार जरूर खाल्ले प्रणित भोईर सकाळपासून जर पाहायला गेलं ना तर समालोचनाचे काम करत होते आमच्या जोडीला प्रणित भोईर आता मात्र याच्यावर दडपण असेल कारण आदर्श पाटील बॅक बॅक 2 6 इन रो पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आता मात्र लॉंग बॉलच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय षटकारासाठी काय घडतंय मैदानात प्रणित भोईर दिवसभर अक्षरशः समालोचन करत होते प्रणित भोईर त्यानंतर मात्र आता गोलंदाजीला आले आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार आदर्श पाटील हॅट्रिक 6 पाहायला मिळाली या दिवसातील दुसरी पहिला ठरला होता तो म्हणजे सनी पाटील त्यानंतर हॅट्रिक मारणारा फलंदाज ठरला आदर्श पाटील एकदा हा चेंडू चांगला चेंडू होता आता मात्र मोठी खेळली ती भोईर याने 3 चेंडूवर 3 षटकार आले जरूर त्यानंतर मात्र एक श्वास सुटला असेल तो म्हणजे प्रणित भोईरचा ऑफ स्ट्राईक झाले ते म्हणजे आदर्श पाटील 8 चेंडू 16 धावची गरज असेल आता मात्र प्रणित भोईर चांगला चेंडू हाताळावा लागेल धावकरी हाताचा फलंदाज त्याने स्क्वेअर स्क्वेअर मध्ये चांगला षटकार ठोकला होता मात्र प्रणित भोईर संघाकडून ऑब्रेक पद्धतीचा चेंडू खेळून काढला चांगला लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल हो नक्कीच पूर्ण तो नवीन मात्र संघाची वाढती धावसंख्या पोहोचते 34-34
एकदा या षटकातील काही चेंडू शिल्लक असतात. चांगला चेंडू हाताळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धाव समाधान मानावं लागलं, ते म्हणजे फलंदाज निखिल पाटील याला. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 35. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धावांची गरज असेल. काय घडणार, काय बिघडणार? 6 चेंडू 13. पुढचा सामना सुद्धा अतिशय महत्वाचा सामना तुमच्या भेटीला येत आहे. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरासं. पुढचा होणारा सामना एका बाजूला असतील दुर्मी 11 चोरडे रोडपूर, तर दुसऱ्या बाजूला असतील मित्रांनी तलेखार न्हावे. मुचका बडा पंच म्हणजे सरपंच या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सरपंच साहेब सध्याच्या घडीला आमच्या बाजूला बसून स्कोअर बुकवर आहेत, परंतु पुढच्या मॅच मध्ये फलंदाजी करणार नो डाऊट. मोरे मात्र संपूर्ण धारदार आपल्या खांद्यावर घेतलं, ते म्हणजे सिद्धू मोरे आणि त्यांच्या उजव्या बाजूने मारा करायला. 6 चेंडू 13 धावा. निखिल पाटील नंतर आदर्श पाटील. ऑपरेक पद्धतीचा चेंडू कटवण्याचा प्रयत्न होता जरूर निखिल याचा, परंतु पहा सर्वच गोलंदाज जर डावकर फलंदाज आला ना तर ऑपरेक पद्धतीचे चेंडूच हाताळत असतात, आणि त्याच्यात मात्र सक्सेसफुल झालाय तो म्हणजे सिद्धू मोरे. पुन्हा एकदा ऑपरेक पद्धतीचा चेंडू जातो स्क्वेअरच्या दिशेने, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागलं, ते म्हणजे निखिल याला. दरम्यान आता मात्र ऑन स्ट्राईक झालाय फलंदाज आदर्श पाटील. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू 12 धावांची गरज. बॅटल रंगणार. एक खेळाडू आहे अलिबाग तालुक्यातील आयकॉन, तर दुसरा खेळाडू पाहायला मिळतोय गोवा तालुक्यातील सिद्धू मोरे, तर दुसरा अलिबाग तालुक्यातील आदर्श पाटील. पहा ही स्पर्धा कुठे जाऊन पोहोचले. गावापुरती मर्यादित होती, आता मात्र तालुकापुरती मर्यादित झाले. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, वा नचाकच भरा शॉट पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेने. जर कोणी म्हटलं गेलं ना क्रिकेट मधील सर्वात सुंदर फटका कुठे असेल आणि खेळाडू कोणत्या ताकदवर असेल, तर नक्कीच तो दाखवून देतो पॉइंटच्या दिशेने. तीन चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र वाट पाहिली त्या चेंडूवर आणि वाट लावली आदर्श यांनी. काय सुंदर फटकेबाजी करतात आदर्श, विध्वंसक फटकेबाजी करण्यात माहिर असलेले. हा चेंडू स्लॉट मध्ये होता आणि पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लवकर सामना संपवला. धन्यवाद आदर्श पाटील. चला या सामन्याचा सामना ठरतोय नो डाऊट. ज्याच्या बॅट मधून तब्बल 6 षटकार ठोकून काढले तोच या सामन्याचा सामनावीर आदर्श पाटील. या आदर्श पाटील आणि आपला सामनावीराचा चषक घेऊन जा, त्यासाठी मी आमंत्रित करतोय सर्वांच्या लाडके आमच्या आधारस्तंभ डॉक्टर समर